आपण बघत आहात IBA5 न्यूज चॅनल। IBA5 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले आहोत सावरी या गावामध्ये। सावरी हा गाव दोन गावाला जोडून एक ग्रामपंचायत बनलेली आहे। लोधीटोला हलबीटोला असे दोन गाव मिळून सावरी ग्रामपंचायत बनलेली आहे। परंतु हलबीटोला हा गाव दुभाजक रस्ता म्हणून आहे। बाजूला बघू शकता आपण सावरी गाव हा आहे आणि या बाजूला कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी इकडला भाग दाखवा हलबीटोल्याकडचा। हा इकडला भाग जर बघू शकता आपण तर हा हलबीटोल्याचा रस्ता आहे। नागरा पर्यटन स्थळावरून हलबीटोला सावरी सरळ रावणवाडीला हा रस्ता जातो आणि रावणवाडीवरून जबलपूर मार्गे बालाघाट मार्गे जबलपूरला जाता येते। तर 1972 ला हा कालवा खोदण्यात आला होता आणि 1972 ला जेव्हा हा कालवा खोदण्यात आला होता तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मजूर मिळत नव्हते, म्हणून उडीसा बंगाल इथून मजूर आलेले होते आणि त्यांनी खुदाई केली होती। 72 ला हा कालवा तयार झाला। त्यानंतर नागरा पर्यटन स्थळावरून हलबीटोला गावातील लोकांना जाण्याकरता सावरीला जाण्याकरता रस्ता नव्हता, म्हणून सावरी या गावाच्या काही शहाण्या लोकांनी आंदोलन केलं होतं आणि आंदोलन केल्याच्या नंतर बाजूला दिसणारा तो एक पुलिया आपण बघू शकता। कॅमेरामॅनला विनंती करतो की तो जुना पूल आहे, तो जुना पूल दाखवतील। जुना पूल खूप डीप पुलिया आहे तो। हा 72 ला कालवा खोदण्यात आला होता आणि तो कालवा जे मजूर होते उडीसा बंगालचे त्यांनी हा कालवा खोदला होता। बघू शकता आपण किती डीप आहे हा कालवा आणि हा जुना पूलही आपण बघू शकता। हा जुना पूल बनला 1975 च्या नंतर। कितीतरी आमदार आले, कितीतरी खासदार आले, खूप साऱ्या गावकऱ्यांनी विनंती केला, परंतु कोणीच हा कालवा पुलिया तयार केला नाही। शेवटी आमदार विनोदजी अग्रवाल यांनी निधी खिचून आणली आणि हा नवीन पूल जाण्या येण्याकरता तयार केला। हा जो पुलिया आहे हा डीप एकदम पुलिया आहे। हा पुलिया बनवण्यात आला होता। जेव्हा हा पुलिया बनवण्यात आला तेव्हा पावसाळ्याच्या दिवसात खूप पाणी राहत होता, कितीतरी लोक इथं पडायचे, परंतु इथं नवीन पुलिया बनू शकत नव्हता। कितीतरी आमदार आले, खासदार आले, परंतु हा पुलिया कोणीही बनवू शकले नाही। तर कालांतराने हा पुलिया बनवण्याकरिता अनेक आमदारांना खासदारांना विनंती करण्यात आली, परंतु कोणी याकडे लक्ष देत नव्हते। त्या विनंतीकडे आमचे जे आमदार आहेत कालांतराने खूप सावरीच्या आणि लोधीटोल्याच्या हलबीटोल्याच्या लोकांनी विनंत्या केल्या। त्यानंतर विनोदजी अग्रवाल यांनी निधी खेचून आणली आणि हा नवीन पुलिया आपण बघत आहात। हा नवीन पुलिया बनवण्यात आला, परंतु 1 वर्ष झाला याचं लोकार्पण होत नाही आहे। विनोदजी अग्रवाल यांना मी विनंती करतो आमदारांना की ते लवकरात लवकर या पुलियाचा लोकार्पण करतील आणि येण्या जाण्याकरिता जनतेसाठी, ग्रामपंचायतच्या जनतेसाठी आणि अन्य लोकांसाठी जो हा दुभाजक रस्ता आहे, या रस्त्याला कितीतरी लोकांचं आवागमन होतो, त्या जनतेसाठी हा रस्ता खुला करतील। मी कॅमेरामॅन अंशुल बागडेला विनंती करतो की हा पूर्ण दृश्य जो आहे पुलियाचा, नवीन पुलियाचा, त्यांनी दाखवावं। नवीन पुलियाचं दृश्य हा पुलिया बनवून तयार झालेला आहे, थोडंफार काम बाकी आहे। मी विनोदजी अग्रवाल
आमचे आमदार लाडके आमदार म्हणून ते प्रसिद्ध झालेले आहेत. दोनदा त्यांनी उसंडी मारली. आता 60-70 हजार मतांनी ते जिंकून आले. भाग्यवान आहेत ते. त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता जनतेसाठी मोकळा करावा. लवकरात लवकर त्यांनी याचं लोकार्पण करावं. अंशुल बागडेला मी विनंती करतो की आतील जे दृश्य आहे त्यांनी कॅच करावं. आपण बघू शकता पलीकडे सावरी ग्रामपंचायत आहे आणि लोधीटोला हा एक गाव आहे. या पलीकडे जर बघाल तर हलबीटोला हा एक रस्ता आहे. या रस्त्याने अनेक लोक आवागमन करतात. हा रस्ता सरळ नागऱ्या पर्यटन स्थळावरून रावणवाडीला जातो आणि रावणवाडीवरून सरळ जबलपूरला हा रस्ता जाणारा मार्ग आहे. तर हा जो रस्ता बघत आहात आपण, हा पर्यटन स्थळ नागऱ्यावरून सरळ हा रस्ता येतो. गोंदियावरून नागऱ्यावरून सरळ रावणवाडीवरून सरळ आपण जबलपूरला जाऊ शकता. कॅमेरामॅन अंशुल बागडे सोबत RG गाजबीये, IBA 5 न्यूज चॅनल.